काही दिवसांपूर्वीच मुंबई आणि गोवा महामार्गावरील कामांवरून महायुतीमध्ये चांगलेच फटाके वाजले होते। रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर देखील आली होती। याच सर्वाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत। तर दुपारी 12 वाजल्यापासून पनवेल पळसपे इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड असा पाहणी दौरा असेल। मुख्यमंत्री आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत आणि दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या अगोदरच आता पळसपे नाक्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री पनवेल ते महाड असा दौरा करतील। दुपारी 12 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल। तर गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच आता मुख्यमंत्र्यांकडून देखील हा दौरा केला जातोय। पाहणी दौरा मुख्यमंत्री करणार आहेत। पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड असा पाहणी दौरा असेल। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून रस्ते कामांची पाहणी केली जाणार आहे। पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्यामुळे चाकरमान्यांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागतंय आणि अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गावरील कामांची पाहणी करतील। या महामार्गावरील कामांवरून खरं तर महायुतीत अनेक फटाके वाजले होते। रामदास कदमांनी देखील वक्तव्य केलं होतं, त्यामुळे खरं तर महायुती तुटण्याच्या उंबरठ्यावर आली होती। याच सर्व पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रायगडमधून मेहबूब जमादार आहेत, तर रत्नागिरीमधून राकेश गुढेकर आहेत। दोघांकडून देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मी पहिल्यांदा रायगडमध्ये जाते मेहबूब जमादार यांच्याकडे। मेहबूब, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांचा अवघ्या काही वेळातच त्या ठिकाणी दौरा सुरू होतोय। कशा पद्धतीने त्या ठिकाणी सध्या रस्त्यांची कामं सुरू आहेत, कारण पळसपे नाकाजवळ कुठेतरी रस्ते बुजवण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री येण्याच्या अगोदरच। वर्षा, एकूणच आज जो मुख्यमंत्र्यांचा दौरा होते, स्वतः मुख्यमंत्री मुंबई गोवा हायवेची पाहणी करायला येते। या 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 मुंबई गोवा हायवेला जो उशीर झालेला आहे, जो अद्यापपर्यंत खड्डेमुक्त झालेला नाही किंवा कॉन्क्रिटीकरण झालेलं नाहीये, डांबरीकरण याचं अजूनही जे आहे ते संपलेलं नाहीये। तर या दृष्टीने कुठेतरी मुंबई गोवा हायवेचे जे रायगडकर आहेत, हे रायगडकर बऱ्याच अंशी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत। पत्रकारांनी अनेक मोर्चे काढले, नागरिकांनीही उपोषण केलं। त्यात भरत गोगावले यांनी मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉलिंग करून दिली होती जनआक्रोश समितीची, त्यालाही मुख्यमंत्र्यांनी ती भेट पुढे ढकलली। त्यामुळे आमदार भरत गोगावलेही कुठेतरी नाराज आहेत, त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत। त्यातही उपोषण जनआक्रोश समितीचं उपोषण 6 दिवसांनी संपल्यानंतर रामदास कदम म्हणजे रत्नागिरीचे नेते आहेत, शिंदेगडाचे रामदास कदम यांनीही बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर तोफ टाकली। याच्यामुळे भाजप व शिवसेना म्हणजे शिंदेगड यांच्यामध्ये कलगीतुरा झुंपलाय मुंबई गोवा हायवेवरून। त्यामुळे थेट आता मुख्यमंत्रीच आज रस्त्यावर उतरलेले आहेत व मुंबई पनवेल ते पळसपा, पनवेल पळसपा ते सिंधुदुर्ग असा दौरा त्यांचा आज आहे। पहिला टप्पा जो आहे इंदापूर आणि महाड पर्यंत ते आज पहिल्या टप्प्यात पहिला पूर्ण करणार आहे, त्यानंतर दुसरा टप्पा घेतील। या दरम्यान जे पनवेल येथील पळसपा येथे जे आता काँक्रिटीकरण झालेलं आहे, त्यालाही खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत। ते बुजवण्याचं काम तातडीने हाती घेण्यात आलेलं आहे व कुठेतरी पेनच्या कासू ते नागोठण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे जाणवत आहेत, खड्डे आहेतच। आणि त्यानंतर वाकणपाडा ते कोलाड हे तटकरे यांचं जे लँडमार्क बोललं जाते, कोलाड नाका हे तटकरे यांचं घर आहे, तिथेही मोठ्या प्रमाणात ब्रिजचं काम चालू आहे व कोलाड रेल्वे स्टेशन पर्यंत इंदापूर पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। त्यामुळे आता काही दिवसांवर येऊन टपलेल्या गणपतीमध्ये चाकरमान्यांना व कोकणकरांना मोठा त्रास होणार आहे व आता मुख्यमंत्री येत आहेत म्हणून तातडीने या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे बुजवायचं काम हाती घेतलेलं आहे। काही ठिकाणी पेण येथेही हाती घेतलेलं आहे, काही इंदापूर ते कोलाड मध्येही खड्डे बुजवायचं काम हाती घेतलंय। पळसपा पाट्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे बुजवले जातात, हेतूनच मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू होणार आहे। त्यामुळे आज कदाचित कोकणकर या म्हणजे रायगडकर कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा निषेधही व्यक्त करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। माणगाव मध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष आहे, त्या माणगाव जन आक्रोश समितीला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, भेट दिली ठरवली होती पण ती पुढे ढकलली। रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर तोफ टाकले। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हेही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला पनवेल पासून सामील होते व त्याप्रमाणे आज कोकणकर व रायगडकर मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतात, निषेध करतात
हेही बघणं गरजेचं आहे. वरच्या निश्चितच मेहबूब, तुम्ही असेच जोडले राहा. यानंतर आपण थेट रत्नागिरीत जाऊयात. राकेश गुढेकर आहेत आपल्यासोबत. राकेश, काय अपडेट कळतायत? मुख्यमंत्र्यांचा दौरा हा आहे, महामार्गाची पाहणी केली जाणार आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतुकीत सध्या काय अपडेट कळतायत? कारण काही ठिकाणी सध्या खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. निश्चितच वर्षा, जर आपण बघायला गेलो तर कोकणातला महत्वाचा सण हा गणेशोत्सव असतो आणि या गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत असतात आणि मुंबई गोवा महामार्गावर त्यासाठी मोठी चाकरमान्यांची वर्दळ असते. आणि दरवर्षी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न हा चर्चेत असतो. गेल्या वर्षी देखील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जवळपास 14 वेळा मुंबई गोवा महामार्गाची गणेशोत्सवापूर्वी पाहणी केली होती. त्याचप्रमाणे या वर्षी देखील आता मुंबई गोवा महामार्गावरून महायुतीमध्ये राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना जबाबदार धरलं होतं. त्यानंतर भाजपकडून देखील आरोप प्रत्यारोप सुरू झालेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी देखील मुंबई गोवा महामार्गासंदर्भात आढावा बैठक घेतली होती आणि त्यानंतर आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. जर आपण संपूर्ण याचा विचार केला रस्त्याचा, तर या मुंबई गोवा महामार्गामध्ये 366 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये एकूण 10 टप्पे आहेत आणि त्यातील काही काम जे आहे ते पूर्ण झालेले आहे, तर काही ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि ते बुजवण्याचं काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. रायगड मधल्या पळसपे येथून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील त्यांच्यासोबत असणार असल्याची माहिती मिळते. त्याचप्रमाणे स्थानिक आमदार देखील मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. पण एकूणच जर आपण या 10 टप्प्यांचा जर विचार केला तर इंदापूर ते वडपाळे हा जवळपास 26.75 किलोमीटरचा मार्ग आहे आणि त्याचं जवळपास 66% काम पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे वडपाळे ते पुढचा जो मार्ग आहे त्याचं देखील काम काही प्रमाणात पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे भोगाव खुर्द ते कशेडीचा जो मार्ग आहे तो म्हणजे जवळपास 8.95 किलोमीटरचा मार्ग आहे. नक्कीच राकेश, आम्ही तुमच्याकडून सगळे अपडेट जाणून घेत राहणार आहोत. तुम्ही असेच जोडलेले राहा. आपण थेट जाऊयात पळसपे नाका या ठिकाणी, ज्या ठिकाणाहून मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू होतोय त्या ठिकाणी विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आहेत, अधिक माहिती देत आहेत. विनय, तर आपण पाहतोय दुपारी 12 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांचा हा दौरा सुरू होतोय. आम्ही आमच्या प्रतिनिधीकडून ही सगळी माहिती जाणून घेणारच आहोत. मात्र त्या दौऱ्या अगोदर आपण पाहतोय अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्ती करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड असा दौरा असणार आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या पळसपे नाक्याजवळ खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली. अनेकदा असं होत असतं, कोणतेही लोकप्रतिनिधी येणार असतील त्याच्या अगोदर अनेक ठिकाणी रस्ते बुजवण्याचं काम सुरू असतं. मात्र आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या देखील दौऱ्या अगोदर आता इथे रस्ते सुधारण्यास सुरुवात झाली आहे.